मुंबईला फॉर्म भरलेल्या महिलांनो, तुम्हाला हे 200चं ट्रॅक ऐकून चक्कर बिक्कर आलेली नाही आहे ना? हां, टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे तुमच्यासोबत. डिअर पोलीस तुमच्यासोबत आहे. तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून 200 मीटरची अशी स्ट्रॅटर्जी आखून देणार आहे की ज्या मुंबईला फॉर्म भरलेल्या महिलांनी ही स्ट्रॅटर्जी फॉलो केलं तर मी गॅरंटी घेतो कमीत कमी 16 मार्क तुमचे कुठे जाणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागलं? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल आणि ही स्ट्रॅटर्जी फॉलो करावी लागणार आहे. तर बघा काय स्ट्रॅटर्जी. पहिल्यांदा बघा, आता तुम्ही काय करताय माहिती आहे का? तुम्ही सराव करताय, केलेला आहे आणि पुढे करणार आहेत. तर ते कसं आहे, आपला 400चा ट्रॅक आहे. ओके, तुम्ही कुठेही जा, रोडवर जरी धावला तर रोडला तर समजा ट्रॅकच नसतो, तो तर अंधाधून आपल्याला मारावा लागतो. पण काय होतं, जे मातीचं ग्राउंड आहे तिकडे 400चा ट्रॅक आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस 400च्या ट्रॅकची सवय आहे. तर त्यामुळे काय होतं, अचानकपणे 200चा ट्रॅक आला ना तर मग ते टायमिंगशी ना मेळ जुळत नाही. मग ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक तर 200चा ट्रॅक आखून घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यावर येणाऱ्या दिवसात सराव करावा लागणार आहे. ओके, आणि नाही तसं मग 400चं ट्रॅकवर प्रॅक्टिस करा. फक्त मी जे सांगतो तशी स्ट्रॅटर्जी आखा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघा स्ट्रॅटर्जी काय, मी बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे 400चं ट्रॅक होता तिकडे मी तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी आखून दिलेली आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं, पहिला जो राऊंड आहे ना तो महिला 1:20 मध्ये मारतात आणि दुसरा राऊंड आहे तो 1:30 मध्ये मारायचं, म्हणजे तुमचं 2:50 सहज शक्य होतं. 1:20 मध्ये पॉसिबल आहे का? येस, पॉसिबल आहे. कारण काय होतं, महिलांना एकत्रित सोडलं जाते आणि मग ते टॉपच्या महिला ज्या धावतात त्यांना आपण जर फॉलो केलं तर 100% काय 1:20 मध्ये येते. आणि तेवढी सुरुवातीच्या राऊंडला एनर्जी आणि ते माइंडसेट सगळं असते. मग 1:20 आपण सहज घेतो. पण प्रॉब्लेम कुठे होतं माहिती आहे का? दुसऱ्या राऊंडला प्रॉब्लेम होते. मग इकडे काय होते, 1:30च्या जागी 1:40 जातोय, 1:50 जातोय आणि मार्क कसे होत आहेत, डाऊन 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 होत आहे. मुंबईच्या मैदानाला पण असंच काहीतरी होणार आहे, परंतु मी तुम्हाला आयडिया देतो तसं करा. बघा, तसं जर बघायला गेलं तर हा जो 200चा ट्रॅक आहे ह्याला आहे ना आपल्याला 40 सेकंद इंटू 4 राऊंड अशी स्ट्रॅटर्जी ठेवावी लागणार आहे, तरच पॉसिबल आहे. आता 40 सेकंद गुणिले 4 जर केलं तर तो टायमिंग बसतोय 2:40 मध्ये आणि 2:40 हा सर्वात उत्कृष्ट आहे. ऐकायला येणार नाही तेवढा, पण काय केलं पाहिजे तसं सांगतो. आता मुंबईला काय केलेलं आहे, एका दिवशी 5,000 महिलांना बोलवलेले. म्हणजे मी 100% तुम्हाला लिहून देतो, तुमची जी डिटेल बनवली जाणार आहे ती 50-50 ची डिटेल बनवली जाणार आहे. आणि तुम्हाला हे जे 800 मीटर धावायचं आहे ना तिकडे 50-50 महिला एकत्र सोडले जाणार आहे. 50 महिला एकत्र सोडण्याचा सर्वात जास्त फायदा कुठे होतो माहिती आहे का? तुमचा टाइम लवकरात लवकर कव्हर होतो. कारण कसं असतं, सगळ्या स्पर्धक असतात आणि आपल्याला फक्त काय करायचं, त्या तो जो हे आहे ना कळप आहे ना, कळप, बस त्या कळपामध्ये राहायचंय. आपल्याला मागे नाही राहायचंय, पुढे राहायचंय कळपाच्या. अलग लक्षात. आणि कळपामध्ये जर तुम्ही धावलात, मी तुमची गॅरंटी घेतोय तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क 100% पडणार आहे. चांगल्यात चांगले म्हणजे 16 तरी मार्क पडणार आहे आणि 16 मार्क हे वन ऑफ द बेस्ट मार्क मानले जात आहे. ओके, कसं बघा, तुमचा जो गोळा आहे तो बऱ्यापैकी आउट ऑफच असतो, बरोबर. 100 मीटर आहे तो 10 पर्यंत येतोच. ओके, आणि हे जर तुम्ही 16 घेतले तर इकडे तुमचं ग्राउंड झालं 41चा आणि एखादी महिला 41चा ग्राउंड घेते, ते वन ऑफ द बेस्ट स्कोर मानला जातो. ओके, पण जर इकडे काहीतरी कमी जास्त झालं तर मग नक्कीच प्रॉब्लेम येतो. 16चे 14 झाले तर मग 2 मार्क कमी, 14चे 12 झाले अजून 2 मार्क कमी. ओके, मग असं होऊ नये यासाठी तुम्हाला स्ट्रॅटर्जी फॉलो करायची. काय आहे स्ट्रॅटर्जी? बघा, इकडे काय केलंय, 50 लोकांची डिटेल उभी केलेली आहे. आता त्या 50च्या डिटेल जेव्हा स्टार्ट केलं जाते तेव्हा पहिला राऊंड तुम्हाला मी लिहून देतो. जो पहिला राऊंड आहे तो 100% तुम्ही किती मारणार आहे, 40 सेकंद मध्ये मारणार आहे. कारण तुमच्यात एनर्जी आहे, एक चांगला माइंडसेट आहे आणि पहिला राऊंड सगळेच बेस्ट मारतात. मग हा आपला चालू झाला पहिला राऊंड. तुम्ही पहिला राऊंड मारला किती, 40 सेकंद मध्ये.
आता तुमच्यात अजून कॅपॅसिटी आहे, कारण 200च राऊंड झाले. 200चा राऊंड एवढा मोठा नसतो. मग तुम्ही काय करताय, परत त्याच फ्लोमध्ये धावताय. आणि मी परत सांगतो, सेकंड राऊंड सुद्धा तुमचा किती येतोय, 40 सेकंदच येतोय. आहा. आता 2 राऊंड झाल्याच्या नंतर म्हणजे 400 मीटर नंतर तुमची बॉडी सुरुवात होते लॉक व्हायला. म्हणजे पाय लॉक होऊन जातात, छातीमध्ये दम जास्त भरतो, ऊन जास्त आहे, माती पण तापलेली असते आणि खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मग तिसरा राऊंड जो आहे ना, तो खूप स्लो होतो. खूप स्लो म्हणजे काय माहिती आहे का, मी तुम्हाला लिहून देतोय. तिसरा जो राऊंड आहे ना, तो जास्ती नाही, 60 सेकंद गेला पाहिजे, म्हणजे 1 मिनिट. आता तुम्ही बघा, 200 मीटरचा राऊंड मी तुम्हाला मारायला सांगतोय 1 मिनिटात. किती? 1 मिनिटात. 1 मिनिटात तर तुम्ही नक्कीच आणि सहजच मारू शकताय. फक्त काय, तुम्हाला थोडंसं तेवढी तुमची ॲबिलिटी आणि तेवढं जोश, तेवढं ॲक्टिव्हिटी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. 1 मिनिटात मारलं. बघा किती झाले, 1 मिनिट 40 सेकंद, 40 सेकंद. आता शेवटचा राऊंड बाकी आहे. आणि शेवटचा राऊंड सगळेच जण स्वतःसाठी, आपल्या कष्टासाठी, आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी खेचून मारतात एकदम स्प्रिंटमध्ये. आणि 200 मीटर स्प्रिंट मारणं एवढं मोठं कार्य नाही, कोणीही सहज मारू शकतात, प्रत्येक महिला मारते. शेवटचा राऊंड तुम्हाला काय करायचं आहे, स्प्रिंट मारायचं आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नासाठी, स्वतःच्या आईसाठी, स्वतःच्या बाबासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी. आणि मेन म्हणजे तुमच्या नावाला वजन आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला शेवटचा राऊंड खेचून मारायचा आहे. आणि जर तुम्ही खेचून मारलं तर मी लिहून देतोय, तुम्ही 40 सेकंद सहज मारू शकणार आहेत. आणि 40 सेकंद नाही जरी मारले, 50 मारणारच आहेत. आणि 50 पण नाही मारता आले, तुम्ही म्हटलं नाही सर जोरत नाही, मला होतच नाही, मग तुम्ही मारणार 60 सेकंदामध्ये, म्हणजेच 1 मिनिटात. म्हणजे तिसरा राऊंड पण 1 मिनिटात, दुसरा राऊंड पण 1 मिनिटात. आता बघा, कॅल्क्युलेशन करूया कसं होते आणि किती मार्क होते. बघा, तुम्ही काय केलं, 40 40 80 बरोबर. 80 मधले 1 मिनिट 20 सेकंद, हे झाले 60 त्याच्यात टाकले 2 मिनिटं 20 सेकंद. आणि हे टाकले 40 टाकले, म्हणजे तुम्ही मारले 3 मिनिटात बरोबर. 3 मिनिटात मारले म्हणजे तुमचे इकडे नाही केलं तरी 18 मार्क फिक्स होत आहेत. बघा स्ट्रॅटर्जी, बघा स्ट्रॅटर्जी, म्हणजे जो अशा प्रकारे घेईल त्याला मी सांगतोय, ठीक आहे. आणि ज्याने इकडे 60 50 लावले, ओके, 60चे काय केले 50 लावले, तर तो 100% 20पैकी 20 घेणार आहे. आणि असे करणारे खूप क्वचित महिला असतात, ज्यांची वर्षभरापासून प्रॅक्टिस असते किंवा ज्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. अशा महिलाच इकडे 50 सेकंदमध्ये मारतात आणि त्यांना 20पैकी 20 मार्क पडतात. नाही तर ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तरी तुम्हाला 18 मार्क पडतील. इथून 10 वाढले म्हणजे 16 मार्क, आणि इथून 2 मिनिटात मारले म्हणजे 14 मार्क. म्हणजे नाही केलं ना तुम्ही, खूपच जीवावर उदार होऊन जरी ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली आणि पहिले 40, दुसरे 40, तिसरे 60 आणि शेवटचे पण 60 असं केलं तरी कमीत कमी 14 मार्क तुम्हाला मिळत आहेत. 14 मार्क पण चांगली मार्क आहेत. पण ही कोणासाठी, त्यांचं खूप जीवावर आलेलं असते, त्यांच्यासाठी, ज्यांना काहीच समजत नाही त्यांच्यासाठी. बाकी रेग्युलर ॲव्हरेज एवढं तरी तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजेच काय, पहिला राऊंड 40, दुसरा राऊंड 40, तिसरं 60 आणि चौथा 50. एवढं येतच आणि येणारच आणि आणायचं आहेच, जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर. आणि असे मारले 40 40 60 40 तरी 18 मार्क तुम्हाला भेटत आहेत. बघा स्ट्रॅटर्जी, बघा एकदम सिंपल कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. आणि असं करतात बरं का, आमच्या महिला अशा प्रकारे टायमिंग घेत आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझ्या जेवढ्या पण महिला प्रॅक्टिस करतात ना, त्या सहज 43 मार्क घेत आहेत. इकडे त्यांना 20पैकी 20, नाही केलं तर 18, एवढे तरी मार्क भेटतात. आणि खूपच केलं तर 16 तरी, 16च्या खाली कुठलीच महिला येत नाही. आलं का लक्षात? पण त्यांनी काय स्ट्रॅटर्जी फॉलो केली, तर त्यांनी ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली. आणि तुम्ही देखील ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा. मी लिहून देतो, तुम्हाला एवढे मार्क नक्कीच पडतील आणि तुमची जी टोटल आहे ती अशा प्रकारे होणार आहे. आणि अशा प्रकारे जर टोटल झाली तर सिलेक्शनसाठी कोण रोखू शकते?
आणि महिलांनो, ही स्ट्रॅटर्जी जर आवडली असेल ना तर कमेंटमध्ये जबरदस्त लिहायला विसरू नका. कारण तुम्ही जर असं लिहिलं तर मी समजेन की माझी ही जी काय मेहनत आहे किंवा जे काय माइंडसेट आहे हे तुम्हाला आवडलेलं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे फॉलो करून चांगले मार्क घेतील. म्हणून प्रत्येक महिलाने, म्हणजे ज्याला आवडेल त्याला, काही जबरदस्ती नाही, तुम्हाला आवडलं, तुम्हाला असं वाटलं की फॉलो करून काय रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही जबरदस्त असं कमेंटमध्ये लिहून मला सहकार्य, मला सपोर्ट करावे ही तुमच्याकडे आदराने विनंती आहे. ओके. आणि अशा प्रकारे स्ट्रॅटर्जी फॉलो करा आणि चांगले मार्क घ्या आणि लवकर आपल्या मुंबई पोलीस सेवेत रुजू व्हा. आपल्याला सोबत ड्युटी करायची आहे ना, करायची आहे ना. हा,